हॅलो स्टुडंट्स, आज आपण 7th टॉपिक आहे इरिगेशन मॅनेजमेंट स्टार्ट करणार आहोत. तर इरिगेशन मॅनेजमेंट म्हणजे काय? इरिगेशन म्हणजे सिंचन पद्धती, म्हणजे जे काही आपल्या क्रॉपसाठी लागणारे जे काही पाण्याची आवश्यकता असते त्या पद्धतीने जे काही अरेंजमेंट केली जाते, पाणी त्यांना कशा पद्धतीने घातलं पाहिजे हे सगळं जे काही अरेंजमेंट केलं जातं त्याला इरिगेशन मॅनेजमेंट असं म्हणतात. For successful crop production, water must be supplied to plant as required by them through irrigation. तर जसं की आपल्याला चांगल्या प्रकारचं जर क्रॉप हवं असेल तर मेन इम्पॉर्टंट गोष्ट कुठची असेल तर ती आहे वॉटर. पाणी हे खूप इम्पॉर्टंट आहे प्लांटच्या वाढीसाठी. जसं की आपल्याला पाणी इम्पॉर्टंट आहे, सेम वेने प्लांट्सनासुद्धा पाणी तितकंच गरजेचं असतं. Plant receive water required for their growth from the soil moisture. तर जसं की आपण काय करतो, आपल्याला तहान लागल्यावरती आपण पेल्यामध्ये ग्लासमध्ये पाणी घेतो आणि ते आपण पितो. पण प्लांट असं करू शकतात का? नाही करू शकत, कारण त्यांना असं काही कुठची सिस्टीम नसते की ते डायरेक्टली पिऊ शकतील. मग ते काय करतात, तर आपण जेव्हा पाणी घालायचं असेल झाडांना तर आपण काय करतो, त्या झाडाच्या मुळाजवळ रूटजवळ आपण पाणी घालतो. मग ते सॉईलमध्ये ॲब्झॉर्ब होतं. सॉईलमध्ये गेल्यानंतर सॉईल कशी होते, मॉइश्चर कंटेंट वाढतं, म्हणजे त्याचा ओलावा जो असतो तो वाढतो आणि तो जो काही ओलावा असतो ते जे काही सॉईलमध्ये शोषून घेतलेलं वॉटर असतं ते वॉटर काय करतात तर प्लांट्स शोषून घेतात. त्यांच्या रूट्समधून काय करतात, ते जे काही सॉईलमध्ये असणारं पाणी आहे ते शोषून घेतात. The soil moisture can be replenished whenever it gets depleted. Irrigation helps to maintain soil water balance during stress period. तर जसं की सॉईल मॉइश्चर, तर प्रत्येक ठिकाणच्या टेम्परेचरनुसार सॉईल मॉइश्चर वेगवेगळं असणार आहे. जसं की आपण समजा मे महिन्यामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जास्त उन्हाळा आहे, कडक उन्हाळा आहे, त्या ठिकाणी जर इरिगेशन केलं तर तिथे काय होणार आहे, त्या पाण्याचं लगेच इव्हॉपोरेशन होऊन ते पाणी शोषून घेतलं बाष्पीभवन होतं त्याचं, आणि ती जी काही सॉईल असेल त्याच्यातलं मॉइश्चर कंटेंट कमी होतं. पण तेच जर एखाद्या पाणथळ ठिकाणी जर आपण गेलो किंवा जिथे कूल टेम्परेचर असतं अशा ठिकाणी जर आपण पाणी घातलं तर ते पाणी जे आहे ते जमिनीमध्ये जसंच्या तसं मुरून राहतं. तर काय आहे, जे काही सॉईल मॉइश्चर आहे ते प्रत्येक एरिया वाईज, प्रत्येक सीझन वाईज वेगवेगळं असतं. त्यानंतर प्लांटच्या वाढीसाठी किंवा प्लांटची जी काही ग्रोथ होत असते तर त्या ग्रोथसाठी सॉईल वॉटर बॅलन्स मेंटेन असणं गरजेचं असतं. म्हणजे सॉईलमध्ये किती प्रमाणात पाणी गरजेचं आहे. जसं की आपण आता बघतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे क्रॉप घेतले जातात. आपल्याकडे मोस्टली राईसचं घेतलं जातं. घाटावरती आपण बघतो की ऊस आहे, कापूस आहे, असे वेगवेगळ्या व्हरायटीचे क्रॉप्स घेतले जातात. तर ते तिथेच ते का घेतले जातात, तर त्याचं कारण काय असतं, तिथे असणाऱ्या सॉईलमधलं मॉइश्चर. जसं की आपल्याकडे पाऊस जास्त पडतो त्याच्यामुळे आपल्याकडे राईसची शेती केली जाते, भात शेती केली जाते. मग त्याच्यामध्ये काय होतं, जे काही पाणी आहे सॉईलमध्ये जास्तीत जास्त शोषून घेतलेलं राहतं. म्हणून मग काय होतं, आपल्याकडे भात शेती केली जाते. आपल्याकडे कधी ऊस किंवा कापूस लावलेलं बघितलं आहे का? एखाद दुसरं झाड लावलं जातं, पण असं हे नसतं की पूर्ण शेती केली आहे, असं नसतं. कारण का, तर एवढी आपल्याकडे जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस त्याला आवश्यक नसतो, आणि जी काही सॉईल मॉइश्चर आहे ते सुद्धा तेवढं जास्त, म्हणजे आपल्याकडे लिटरली पावसामध्ये पूर्ण चिखल होतो, तर तेवढं मॉइश्चर असेल सॉईलचं ते त्याच्यासाठी फेवरेबल नसतं, त्याच्यासाठी चांगलं नसतं. म्हणून तिथे काय केलं जातं, तर प्रत्येक ठिकाणानुसार जे काही क्रॉप असेल ते चूज केलं जातं. नेक्स्ट काय आहे, डेफिनेशन ऑफ इरिगेशन. द आर्टिफिशियल ॲप्लिकेशन ऑफ द वॉटर फॉर सप्लाईंग मॉइश्चर इसेन्शियल टू प्लांट ग्रोथ इज नोन ॲज इरिगेशन. तर इरिगेशन म्हणजे काय, सिंचन पद्धती म्हणजे काय, तर आर्टिफिशियल ॲप्लिकेशन ऑफ वॉटर फॉर सप्लाईंग मॉइश्चर इसेन्शियल.
तर तिथे काय केलं जातं, आर्टिफिशियल वॉटर जे आहे ते अप्लाय केलं जातं. जसं की नॅचरली वॉटर जिथे मिळतं ते काय असतं, रेनी सीझनमध्ये नॅचरली भेटतं, पण रेनी सीझन पूर्ण वर्षभर नसतो. मग काही प्लांट्सना कसं असतं, पूर्ण वर्षभर पाण्याची गरज असते. तर त्याच्यासाठी मग काय करावं लागतं, आर्टिफिशियल ॲप्लिकेशन म्हणजे कृत्रिमरित्या तिथे पाणी जे काही असेल ते आपल्याला पुरवावं लागतं. म्हणून मग त्या पद्धतीला काय म्हटलं जातं, इरिगेशन. इट इज द आर्टिफिशियल प्रोव्हिजन ऑफ वॉटर टू सप्लिमेंट रेनफॉल फॉर क्रॉप प्रोडक्शन. तर हे काय आहे, एक आर्टिफिशियल प्रोव्हिजन आहे. कशासाठी, तर रेनफॉलला. म्हणजे जे काही रेनफॉल आहे तो वर्षभर नसतो, म्हणून मग त्याच्यासाठी सप्लिमेंटरी म्हणून काय केलं जातं, हे जे काही इरिगेशन आहे ते केलं जातं. इरिगेशन प्रोव्हाइड्स फेवरेबल एन्व्हायरमेंट फॉर हायर क्रॉप ग्रोथ अँड यील्ड. तर इरिगेशनमुळे काय होतं, तिथलं एन्व्हायरमेंटसुद्धा फेवरेबल राहतं, त्या प्लांट्सना लागणारं जे काही एन्व्हायरमेंट आहे ते पण मेंटेन राहतं. त्याचबरोबर काय होतं, तर तिथे जे काही क्रॉप्स आपण लावलेले आहेत त्या क्रॉप्सची ग्रोथ चांगली होते आणि त्याच्यापासून मिळणारं यील्ड म्हणजे ज्याच्यातून आपल्याला जे काही प्रोडक्ट मिळतात ते आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात मिळतात. इफेक्टिव्ह इरिगेशन इज द कंट्रोल्ड अँड युनिफॉर्म ॲप्लिकेशन ऑफ वॉटर टू क्रॉप लँड इज required amount at the required time with minimum cost to produce optimum yield without wastage of water and any adverse effect. तर रेनी सीझनमध्ये काय होतं, जे काही रेनफॉलमुळे मिळणारं जे काही पाणी असेल तर ते पाणी सगळं जसंच्या तसं त्या सॉईलमध्ये राहत नाही, तर ते वाहून वगैरे जातं. पण आपण आर्टिफिशियली इरिगेशन करताना काय करतो, तर जे काही तिथे अरेंजमेंट केली जाते, प्रॉपर पाईपलाईन केली जाते. त्यानंतर प्रत्येक प्लांटजवळ जाऊन ते पाईप्स ओपन केले जातात, जेणेकरून काय होतं, तर तिथे जेवढ्या प्रमाणात आपल्याला पाणी पाहिजे तेवढं पाणी प्रॉपर तिथे मिळतं आणि कुठल्याही प्रकारे वॉटरचा वेस्टेज होत नाही. त्यानंतर आहे ॲडव्हान्टेजेस अँड ॲडवर्स इफेक्ट ऑफ इरिगेशन. तर जसं की आपण बघतो की प्रत्येक गोष्टीला काहीतरी ॲडव्हान्टेजेस असतात, सोबत त्याच्याबरोबर ॲडवर्स इफेक्टसुद्धा असतातच. तर फर्स्ट आहेत ॲडव्हान्टेजेस. इरिगेशन प्रोव्हाइड्स इन्शुरन्स अगेन्स्ट शॉर्ट ड्युरेशन ड्रॉट ड्युरिंग क्रॉप सीझन. तर इरिगेशन केल्यामुळे आपल्याला एक खात्री राहते की आपण आपल्या इरिगेशन करत असल्यामुळे प्लांट्स हे सुकून जाऊ शकत नाही आहेत, कारण आपण त्यांना प्रॉपर जेवढं लागणारं पाणी आहे ते आपण ते प्रोव्हाइड करत असतो. यील्ड ऑफ क्रॉप इज इन्क्रीज अँड इट मेंटेन्स सॉईल टेम्परेचर. तर इरिगेशन केल्यामुळे काय होतं, तर क्रॉपचं यील्ड वाढतं. आपल्याला जे काही मिळणारं प्रोडक्ट आहे, जे काही आपल्याला धान्य मिळणार आहे तर ते जास्त प्रमाणात मिळतं. आणि इरिगेशन केल्यामुळे काय होतं, सॉईलचं टेम्परेचरसुद्धा मेंटेन राहतं. इट मेंटेन्स सॉईल वॉटर बॅलन्स कम्प्लिटली अँड प्लांट वॉटर बॅलन्स पार्शियली. तर इरिगेशन केल्यामुळे अजून काय एक फायदा होतो, तर सॉईल वॉटर बॅलन्स जे आहे ते कम्प्लिटली मेंटेन राहतं. इरिगेशन इज नेसेसरी फॉर रेझिंग विंटर अँड समर सीझन क्रॉप्स. तर इरिगेशन हे कधी आपल्याला मोस्टली गरजेचं असतं, तर विंटर आणि समर सीझनमध्ये. रेनी सीझनमध्ये आपल्याला इरिगेशनची काही आवश्यकता नसते, कारण नॅचरली आपल्याला ते जे काही क्रॉप्स आहेत तिथे पाणी अवेलेबल होत असतं. इट इम्प्रूव्ज द ग्राउंड वॉटर स्टोरेज. तर इरिगेशन केल्यामुळे काय होतं, तर तिथलं जे काही ग्राउंड वॉटर स्टोरेज आहे, पाण्याची जी काही पातळी आहे जमिनीमध्ये ती इम्प्रूव्ह होते, वाढवून चांगल्या प्रकारे राहते. वॉटर सप्लायज टू इसेन्शियल इलेमेंट्स हायड्रोजन अँड ऑक्सिजन टू द क्रॉप्स. तर वॉटरमध्ये जसं की वॉटरचा फॉर्म्युला काय आहे, H2O. तर त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे प्रेझेंट असतं. तर आपण इरिगेशन केल्यामुळे काय होतं, हे जे दोन इसेन्शियल इलेमेंट आहेत प्लांटसाठी, प्लांट्सच्या वाढीसाठी गरजेचे असणारे जे दोन इलेमेंट आहेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, ते सुद्धा त्या क्रॉप्सना इझिली अवेलेबल होतात. इट इज नेसेसरी फॉर द ॲब्सॉर्प्शन ऑफ मिनरल न्यूट्रिएंट बाय द प्लांट फ्रॉम द सॉईल. तर जसं की बाकीचे जे काही मिनरल्स आहेत
ते सॉईलमध्ये प्रेझेंट असतात किंवा आपण आर्टिफिशियली जसं की फर्टिलायझर खत वगैरे घालतो, तर ते जे काही खत असेल तर ते डायरेक्टली प्लांट शोषून घेऊ शकत नाहीत. मग जेव्हा आपण पाणी इरिगेट करतो तर तेव्हा काय होणार आहे, ते जे काही मिनरल्स असणार, ते जे काही खतं असणार आहेत, ती खतं त्याच्यामध्ये मिक्स होतात, पाण्यामध्ये विरघळतात आणि त्याच्यामुळे प्लांट्सना इझिली ॲब्झॉर्ब करायला जमतात. त्याच्यामध्ये इझिली ॲब्झॉर्ब करून शोषून घेऊ शकतात जे काही मिनरल न्यूट्रिएंट्स असतील ते. इट ब्रिंग्स बायोलॉजिकल इक्विलिब्रियम अँड एनरिचमेंट ऑफ सॉईल. तर तिथे आपण चांगल्या प्रकारे पाणी दिल्यामुळे काय होणार आहे, तर ती जी काही सॉईल असेल ती एनरिच होणार आहे, म्हणजे तिथले न्यूट्रियंट असणार, त्याची जी काही सॉईलची कपॅसिटी असणार आहे ती चांगल्या प्रकारे वाढते. इरिगेशन एन्श्युअर्स चॉईस ऑफ इफिशियंट व्हॅल्युएबल क्रॉप अँड इन्क्रीजेस इफिशियन्सी ऑफ इनपुट्स. तर इरिगेशनमुळे आपण काय करू शकतो, तर एखाद्या ठिकाणी समजा पाऊस कमी पडतो, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जास्त पावसावरचं जी काही शेती असेल ती करायची असेल, तर तिथे आपण काय करू शकतो, तर हे जे काही इरिगेशन सिस्टीम आपण तिथे अप्लाय करून कुठल्याही ठिकाणी कोणत्याही पद्धतीचे क्रॉप्स असतील ते आपण इझिली घेऊ शकतो. ओके, तर हे काय झाले ॲडव्हान्टेजेस ऑफ इरिगेशन. सेकंड नेक्स्ट आहे ॲडवर्स इफेक्ट ऑफ इरिगेशन. तर जसं की मी मगाशी म्हटलं की कुठलीही वस्तू आपण कुठलीही गोष्ट कन्सिडर केली की त्याला काहीतरी ॲडव्हान्टेजेस असतात, फायदे असतात, त्याच पद्धतीने काहीतरी तोटेसुद्धा असतातच. तर यांचे इरिगेशनचे ॲडवर्स इफेक्ट काय काय आहेत. द इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर लीड्स टू द प्रॉब्लेम ऑफ वॉटर लॉगिंग अँड सॉल्ट इम्बॅलन्स मेकिंग द ॲग्रिकल्चर लँड अनप्रोडक्टिव्ह. तर काही वेळेला काय होतं, तर तिथे वॉटर लॉगिंगचा प्रॉब्लेम होतो, म्हणजे आपण पाणी साठवून वगैरे ठेवतो, तर त्याच्यामुळे तिथला जो काही लँडचा जो इम्बॅलन्स असतो तो होतो, म्हणजे बॅलन्स प्रॉपर राहत नाही आणि ती जी काही लँड आहे ती अनप्रोडक्टिव्ह बनते, म्हणजे कालांतराने तिथे आपण शेती करू शकणार नाही अशा पद्धतीची ती लँड तयार होते. The root growth is restricted in irrigated soil and therefore nutrient that leach downward are not extracted by the crops. तर इरिगेटेड क्रॉप जे आहेत, जिथे आपण पाणी आर्टिफिशियली देऊन जे क्रॉप वाढवतो, तर त्यांच्या रूटची जी ग्रोथ असते, मुळं असतात, ती जास्त वाढत नाहीत, त्यांची वाढ रेस्ट्रिक्टेड असते, म्हणजे ठरलेली जेवढी असेल तेवढीच राहते. त्यामुळे काय होतं, तर जे काही न्यूट्रियंट असणार आहेत ते सॉईलमध्ये खूप खोलवरती गेलेले असतील, तर ते जे काही न्यूट्रियंट असतील ते इझिली त्यांना मिळू शकणार नाही आहेत. इरिगेटेड सॉईल बिकम मोअर कॉम्पॅक्ट ऑन ड्राईंग अँड द स्टिलेज रिक्वायरमेंट आर हाय. तर इरिगेटेड सॉईल जी आहे ती नंतर काय होते, जास्त कॉम्पॅक्ट बनते, म्हणजे भुसभुशीत राहत नाही, ती जी जमीन आहे ती जास्त एकदम टणक होते आणि सुकत जाते जर इरिगेशन नंतर आपण दिलं नाही तर. इरोजन ऑफ सॉईल अँड लॉस ऑफ प्लांट न्यूट्रिएंट अँड वेस्टेज ऑफ वॉटर इन स्लोपी लँड. तर सॉईलचं याच्यामध्ये इरोजन होऊ शकतं, म्हणजे जमिनीची धूप होते. त्यानंतर जे काही इरिगेशन करताना जर स्लोपी लँड असतील, उताराची जमीन जर असेल, तर काय होतं, वरून पाणी सगळं वाहत खालती जातं आणि त्याच्याबरोबर काय होणार आहेत, तर जे काही प्लांट न्यूट्रियंट आहेत ते सुद्धा सॉईलमधले वेस्ट होऊन जाणार आणि वॉटरसुद्धा वेस्ट होतं. In deep clay soil, a huge quantity of water is lost in filling up cracks before it reaches at saturation level. तर डीप क्ले सॉईल जी आहे, म्हणजे एकदम फाईनवाली जी सॉईल असते, त्या सॉईलमध्ये काय होतं, जे काही क्रॅक्स वगैरे गेलेले असतील, खूप दिवस जर इरिगेशन केलं नसेल तर तिथे काय होतं, क्रॅक्स जातात, भेगा जातात जमिनीला. मग तिथे आपल्याला वॉटरची क्वांटिटी खूप द्यावी लागते. जेवढं जास्त आपण वॉटर देऊ तेवढं ती नंतर ती जी काही जमीन आहे ती रिकवर व्हायला लागते. प्रिपरेशन ऑफ बाउंड्री बर्न्स, प्लॉट बर्न्स, चॅनल फॉर इरिगेशन अँड ड्रेनेज रिड्यूस इफेक्टिव्ह सोविंग एरिया. तर आपल्याला आर्टिफिशियली जिथे पाणी द्यायचं, प्रोव्हाइड करायचं आहे, मग तिथे आपल्याला काय करावं लागतं, तर बाजूने प्रत्येक जर मोठी झाडं असतील तर प्रत्येक ह्याला बाजूने खड्डे खणावे लागतात किंवा
बेड्स तयार करावे लागतात, गादी वाफे जसे तयार केले जातात ते तयार करावे लागतात. मग त्याच्यामध्ये काय होतं तर जी काही बाजूची जमीन आहे ती वेस्ट जाते, तिथे आपण कुठलं तरी क्रॉप घेऊ शकतो, तर ते आपल्याला घेता येत नाही त्याच्यामुळे. The requirement of costly inputs such as fertilizer and tillage are considerable in irrigated agriculture. तर इथे आपल्याला कॉस्ट जास्त येतो, जसं की फर्टिलायझर्स वगैरे आपण तिथे मिक्स करणार आहोत तर त्याच्यामध्ये खर्च असतो तो जास्त येतो. इरिगेशन वॉटर इज ऑफन ॲसिडिक और अल्कलाइन अँड कंटेन इंजुरियस सॉल्ट इम्प्युरिटीज अँड वीड सीड्स दॅट अफेक्ट क्रॉप प्रोडक्शन. तर आपण काय करतो, जिथे इरिगेट करताना आपण दुसरीकडून पाणी घेऊन तिथे आपण घालत असतो, मग तेव्हा काय होतं तर त्या वॉटरमध्ये काही वेळेला ॲसिड्स जास्त असतात किंवा अल्कलाईन्स असतात किंवा वेगवेगळे इंजुरियस सॉल्ट्स असतील, ते त्या प्रत्येक ठिकाणच्या वॉटरवरती डिपेंड असणार आहे की काही ना काहीतरी इम्प्युरिटीज तिथे असणार आहेत. मग त्याच्यामुळे काय होतं तर जे काही क्रॉप प्रोडक्शन आहे त्याच्यावरती किंवा त्याच्यापासून मिळणारे जे काही आपल्याला प्रोडक्ट आहेत त्याच्यावरती त्याचे काहीतरी इफेक्ट होऊ शकतात. त्यानंतर लास्ट काय आहे तर इन्सिडन्स ऑफ इन्सेक्ट, पेस्ट, पॅथोजन, पॅरासाइट अँड वीड्स आर हाय इन इरिगेटेड एरियाज. तर जसं की आपण पावसाळ्यात बघतो की आजूबाजूला गवत खूप येतं, जेवढं आपलं क्रॉप असेल त्याच्यासोबत गवतसुद्धा खूप असतं. वीड्स जे की वेस्ट असणारे आहेत ते पण खूप जास्त प्रमाणात तिथे वाढतात. मग जेव्हा आपण इरिगेशन करतो, आपण आर्टिफिशियली पाणी प्रोव्हाइड करतो, तर तिथे पण काय होतं तर हे जे काही नको असलेले प्लांट्स आहेत, वीड्स जे काही गवत आहे ते सुद्धा खूप जास्त प्रमाणात वाढतात. त्याच्याचबरोबर इन्सेक्ट, पेस्ट जे काही डिसीजेस असतील ते सुद्धा इथे पाणी दिल्यामुळे वाढू शकतात. ओके, तर आज आपण काय बघितलं, फर्स्ट इरिगेशन म्हणजे काय, इरिगेशनची डेफिनेशन, त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ इरिगेशन आणि ॲडवर्स इफेक्ट ऑफ इरिगेशन.